माध्यमांमधून इतके लावून धरले जात आहेत. मग तो एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या असेल, तो कैलास वगैरे सारखा असेल, संतोष देशमुख असेल, सूर्यवंशी आहे, अनेक आहेत. तर ते हाऊसमध्ये त्या पद्धतीनं उचललेले का दिसत नाहीत? म्हणजे हेच तर तुम्हाला सांगतो मी. कारण आत्ता जर तुम्ही गेले 3 आठवडे पाहिलात, आबू आझमी झालं, औरंगजेब झालं, मग अजून काहीतरी विषय, मग आदित्य ठाकरे, मग अजून कोणतरी. काय भरकटवर ठेवायचं आपल्याला, विषयांवर लक्ष केंद्रित करू द्यायचं नाही, विचलित करायचं. आणि मुद्द्याचा जो विषय असतो ना, किंवा साधारणपणे महत्त्वाचे मुद्दे असतात, हे हाऊसमध्ये उत्तरं द्यायचीच नाही त्यांना. बरं, हे मोठे विषय तर सोडा, तुम्ही गॅलरीत आज पण आम्ही जे प्रश्न विचारलेत ना, प्रत्येक उत्तर कुठच्या ना कुठच्या, एक तर मला एक कळत नाही. आज तुम्ही खास त्यांना विचारा, जे येणार आहेत ना माझ्या नंतर, उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री जर स्वतःच्या खात्याची उत्तरं देतात, लक्षवेधी असेल किंवा प्रश्न उत्तराचा तास असेल, हे तिथे असून स्वतःच्या खात्याची उत्तरं का नाही देऊ शकत आहेत? पहिल्यापासून मला कपॅसिटी त्यांची माहिती आहे किती कमी आहे, तरी आम्ही त्यांना नगरविकास खातं वगैरे माझ्या वडिलांनी पक्षांनी त्यांना दिलं होतं. पण का काय सक्ती काय काय कारण ते जवळचे होते, त्यांनी काम केलं होतं पक्षासाठी. म्हणजे एखाद्याची कर्तबगारी नसेल तरी सुद्धा चालतं. पण तुम्हाला सांगतो आता नाही, माझा एक मिनिट, तिथं जायच्या आधी माझा राजूजी एक मिनिट तुम्हाला सांगतो, तिथं जायच्या आधी माझा प्रश्न आहे, जर क्षमता नव्हती तर दिलं का? ट्रेनिंग करण्याचा प्रयत्न होता आमचा, पण झालं नाही ट्रेनिंग. भलतंच ट्रेनिंग झालं, रात्री जाऊन भेटले त्यांना. कोणाकडे मिळालं हे ट्रेनिंग? जे हुडी घालून यायचे ते कदाचित. पण तुम्हाला एक सांगतो, माझा प्रश्न हा आहे की जर तुमच्याकडे खातं असेल, तुमच्या खात्याची ते बैठका तुम्ही घेत असाल, एरवी तुम्ही जर विषय घेत असाल, तुम्ही जर बैठका घेत असाल, तुम्ही निर्णय घेत असाल, मग तुम्हाला प्रश्न उत्तराच्या वेळी आमच्या समोर यायला का भीती वाटते? आमदारांना भीती देत वाटते का तुम्हाला उत्तर देण्यासाठी? काहीतरी काय मनात भीती आहे की तुम्ही प्रश्न उत्तराच्या तासावेळच्या वेळी किंवा लक्षवेधीच्या तासावेळी तुमच्या खात्यांवर तुम्ही उत्तर देऊ शकत नाही? एक तर कपॅसिटी नसेल की तर भीती असेल किंवा काहीतरी लपवायचं असेल. पण तुम्ही हाऊसमध्ये असता, वरती जाता खालती येता, वरती जाता खालती, वरच्या हाऊस खालच्या हाऊस, वरच्या हाऊस खालच्या हाऊस, तळ्यात मळत चालतं. पण तुम्ही आमदारांना उत्तरं देत नाहीत. ह्या विधान परिषदेचा, विधानसभेचा अपमान आहे, विधिमंडळाचा अपमान आहे, आमदारांचा अपमान आहे आणि जनतेचा अपमान आहे. एरवी मजा करायला तुमच्याकडे खाती असतात, निर्णय घ्यायला खाती असतात, पण उत्तरं द्यायला तुमच्याकडे खाती ठेवत नाहीत. आज प्रत्येक जे खातं वाटप केलं ना त्यांनी, आम्हाला उत्तर काय येतं? पटलावर ठेवतो, मंत्री महोदय पटलावर ठेवतील विषय. अरे काय चाललंय? आम्ही प्रश्न विचारतोय ते जनतेचे विचारतोय, एक सुद्धा पर्सनल प्रश्न विचारत नाहीये, आरोप पण करत नाही. आज तर माझे सरळ सोपे प्रश्न होते, एक सुद्धा आरोप केला नव्हता. हंगामा करत नाही आम्ही एवढ्यासाठीच. तुम्ही मला कदाचित हा पण प्रश्न विचारेल की आम्ही हाऊस का नाही बंद पाडत आहे? कारण आम्हाला हाऊस चालवायचं आहे, आम्हाला विषयांवर घेरायचं आणि उत्तरं पाहिजेत त्यांची, पण उत्तर द्यायलाच नाही येतात. नाही, पण म्हणजे सकाळी आज हर्षवर्धन सपकाळ होते आणि ते असं म्हणाले की आमच्याकडून ही एक चूक झाली किंवा होती की आम्ही त्यांच्या पिचवर जाऊन खेळायचा प्रयत्न करतो. तो जो अजेंडा सरकार, म्हणजे असं तुमचा जो सगळ्यांचा दावा आहे की मुख्य विषय